मुळात तुंबाडची मंजुळा कोण हा प्रश्न प्रेक्षकांसारखाच मलाही पडला. इतके कॅरेक्टर या सिनेमांमध्ये आहे. मला जे पात्र देण्यात आलेलं आहे ते एका गुरुजींचं पात्र आहे. आणि आता आपण नेहमी म्हणतो की पहिली ओळ आपली कुठलाही सिनेमा येताना हा जरा वेगळा सिनेमा अशी असते. म्हणजे आता 150 सिनेमे झाले तरी 150 वेळा आम्ही ते हा जरा वेगळा सिनेमा, यातली भूमिका थोडी वेगळी आहे, पण असतं तेच. पण बऱ्याच सिनेमात तसं नसतं, खरोखरीच वेगळं असतं. त्या ठिकाणी लांडगा आला रे आलासारखी परिस्थिती होऊ नये असं नेहमी वाटत राहतं. तसं ह्या चित्रपटाबद्दल की त्यांनी खूप छान त्या गावातलीच माणसं वाटतील अशीच माणसं उभी केलेली आहेत. आणि हा गुरुजी जो आहे तो त्या गावात आलेला आणि एका समस्येचं निराकरण करण्यासाठी आलेलं पात्र आहे. आणि यामध्ये विविधने मला खूप चांगल्या पद्धतीनं माझं काम जर या सिनेमात चांगलं झालं असेल तर त्याचं सर्वस्वी श्रेय विविधचं आहे हे मी आत्ताच मान्य करून टाकतो. कारण बऱ्याचदा आपण खूप हुंदडलेलो असल्यामुळे चित्रसृष्टीत असो किंवा रंगमंचावर असो आपल्याला आवरायलाच लागतं ना. नको नको हे नका हो, आहे चांगलं पण नको, इथं नको हे, असं बऱ्याचदा दिग्दर्शकाला सांगावं लागतं आणि आपण त्यामध्ये अडकून राहतो. पण या दिग्दर्शकाने अगदी पहिल्या क्षणापासून त्याला काय अपेक्षित आहे याविषयीचं एक स्वच्छपणे आपल्याला, नाही तर बऱ्याचदा काय होतं, दोन पद्धतीचे दिग्दर्शक असतात. एक म्हणजे आपण म्हणलं या सीनमध्ये तर काही विनोद नाही हो, मग तुम्हाला कशाला घेतलंय, असे एक दिग्दर्शक असतात. आणि एक दिग्दर्शक असे असतात की नाही, ह्यातलेच फक्त विनोद करा, तुमचा करू नका. तर तुमचा करू नका मधला हा दिग्दर्शक असल्यामुळे मला तो आवडला. आणि हे पात्र गावामध्ये येऊन त्या गावातल्या लोकांमध्ये ज्या पद्धतीनं सहज रमून जातं त्याची ही एक फार चांगली गोष्ट आहे. आणि या चित्रपटातलं रहस्य राजू खुनी आहे असं पहिल्याच ओळीत सांगून ते फोडण्यासारखं नसल्यामुळे तुंबाडची मंजुळा 5 जूनला पावसाच्या तोंडावर अतिशय आनंदाच्या सरी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील घामाच्या सरीनंतर, तर तुम्ही 5 जूनला आवर्जून हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहावा, एवढं एक आवाहन करेन.